विशिष्ट वयानंतर प्रत्येक माणसाची गरज आहे. हॅलो 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 आपसात कोणी बोलायचं नाही. या प्रोडक्टची गरज प्रत्येक तरुणा म्हणजे एका विशिष्ट वयात म्हणजे 40 नंतरच्या प्रत्येक तरुणाला याची गरज आहे. हे प्रोडक्ट तुम्ही एक सेक्शुअल प्रोडक्ट म्हणून फक्त बघू नका, पण सेक्स या फॅक्टर साठी हा प्रोडक्ट खूप जबरदस्त आहे. स्त्री असो अथवा पुरुष असो दोघांच्याही उपयोगाचा प्रोडक्ट आहे. परंतु ज्या लोकांनी रेमडेसिवीर घेतले, ज्या लोकांनी हिपॅरिक इंजेक्शन घेतले, ज्या लोकांनी स्टेरॉइड घेतले, जे लोक डायबिटीसच्या गोळ्या खूप वर्ष खातात, बीपीच्या गोळ्या खातात, अशा लोकांचे हार्मोन्स मध्ये बिघाड झाल्यामुळे सेक्स पॉवर वीक होते. अशा लोकांसाठी हे प्रोडक्ट वरदान आहे. त्याचबरोबर असं एखादं छोटं बाळ आहे जे बाळ शाळेत जातं खेळत नाही, असं बाळ आहे थकून जातं जेवत नाही, अशा याला तुम्ही फक्त गव्हाच्या दाण्या इतकं द्या. हरभरा किती असतो हरभरा तेवढं फक्त द्या. 5 ते 6 दिवसानंतर तुम्हाला त्याला व्यसन घालावं लागेल, एवढं ते स्पोर्टी बनून जातं. म्हणजे हे प्रोडक्ट ते काम करतात. एखादा माणूस आहे घरामध्ये झोपून बेड रिडन आहे, त्याला कोणता तरी शुगर आजार झालाय, आता त्याला कोणताही अन्न दिलेलं पचत नाही, त्या माणसाला एक चमच सकाळ संध्याकाळ फक्त एक कप दुधाबरोबर द्या. ती व्यक्ती तुम्हाला महिन्याभरामध्ये ठणठणीत तुमच्यासाठी बोलायला आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात करणार. असं हे प्रोडक्ट आहे. म्हणून याला फक्त सेक्स प्रोडक्ट असं समजू नका. परंतु एवढं पण आहे ही निसर्गाची देण आहे आणि हे ऐकायला आणि बोलायला घाबरायचं काही कारण नाही. ओके, त्यामुळे एखाद्या 60-70 वर्षाच्या माणसाची जरी नीड असेल की आपल्याला सेक्स परफॉर्मन्स चांगला करता आलं पाहिजे, त्या व्यक्तीने 2 चमचे रात्री झोपताना आणि त्याच्याबरोबर असलेली एक गोळी 3 दिवसात एक गोळी घ्यायची. ती गोळीचा जर वापर केला, 1 ग्लासभर दुधातून जर घेतलं तर ती 70 वर्षाची व्यक्ती 25 वर्षाच्या तरुणांसारखं सेक्स एन्जॉय करू शकते. या ठीक आहे. आता एका लेडीज बसल्या, तुम्ही कसं बोलू? त्यांच्या घरामध्ये लेडीज आहे, मला सांगायला लाज वाटत होती. लाज ही सगळं काही जे सत्य बोलायला घाबरायचं कारण प्रत्येक स्त्री पुरुषांची, प्रत्येक मानव जातीची, प्रत्येक प्राण्यांची ही नीड आहे आणि ती बोलायला घाबरायचं काही कारण. ओके.